खासदार नागेश आष्टेकर हे नॉट रिचेबल आहेत। नांदेड शहरातल्या निवासस्थानी आष्टेकर नाही आहेत। आष्टेकर काल दुपारपासून नॉट रिचेबल आहेत। आताची महत्त्वाची घडामोड आपण पाहतोय। आष्टेकर हैदराबादला गेल्याची माहिती मिळते। गेल्या काही दिवसांपासून नागेश आष्टेकर यांच्या संदर्भातल्या चर्चा सुरू होत्या। बैठकीला खासदारांच्या जी 14 जूनला झालेली होती मातोश्रीवर, त्या बैठकीला सुद्धा ते आले नव्हते। ते ऑनलाईन उपस्थित राहिलेले होते आणि आता ते नॉट रिचेबल असल्याची माहिती मिळते। नांदेड शहरातल्या निवासस्थानी ते नाहीयेत, ते हैदराबादला गेल्याची माहिती मिळते। आणखी याबद्दल माहिती घेऊयात, आपले प्रतिनिधी सतीश मोहिते आपल्या सोबत आहेत। सतीश, आष्टेकर नेमके गेले कुठे, काय माहिती? त्यांचे कुटुंबीय घरी आहेत का? ही चर्चा जेव्हापासून सुरू आहे तेव्हापासून सुरुवातीपासूनच खासदार नागेश पाटील आष्टेकर यांच्या नावाची ही जोरदार चर्चा आहे। मात्र नागेश पाटील आष्टेकर यांनी वेळोवेळी त्याला नकार दिलेला आहे। कुठलंही ऑपरेशन टायगर नाही आणि मी कोणाच्याही संपर्कात नाही असं ते उत्तर देत होते। आष्टेकर यांचे सुपुत्र जे आहेत कृष्णा पाटील आष्टेकर, ते नांदेड विधान परिषदेच्या जागेसाठी महाविकास आघाडीचे पुरस्कृत उमेदवार आहेत। अशातच आष्टेकर यांच्यावर जे चर्चा सुरू होती, त्यांनी 2 दिवसापूर्वीच पत्रकार परिषद घेतली होती। उद्धव ठाकरे साहेबांनीच या निवडणुकीसाठी नांदेडला मला थांबायला सांगितलं आणि त्यामुळे मी मुंबईतील बैठकीसाठी हजर नाही आणि नांदेडमध्ये आहे असं स्पष्टीकरण आष्टेकरांनी दिलं होतं। मात्र आष्टेकर कालपासून नॉट रिचेबल आहेत। कुठलाही त्यांचा संपर्क होत नाही। नांदेड शहरातील त्यांचं बोर्बन फॅक्टरीमधील निवासस्थान आहे, त्या ठिकाणी सुद्धा ते कालपासून नाहीत आणि मूळ जे त्यांचं घर आहे, निवासस्थान आहे, ते हदगाव मध्ये आहे। हदगाव मध्येही सुद्धा ते कालपासून नाहीत। दुपारनंतर आष्टेकर हे गायब झाले आणि नॉट रिचेबल झाले आणि ते हैदराबाद मार्गे सायंकाळी दिल्लीला रवाना झाल्याची सूत्रांची माहिती आहे। त्यामुळे नागेश पाटील आष्टेकर सुद्धा जे कालपर्यंत म्हणत होते की मी ऑपरेशन टायगरचा हिस्सा नाही, का अशी कुठलीही चर्चा नाही, मी कोणाच्याही संपर्कात नाही, तेच आष्टेकर आता नॉट रिचेबल असल्याने पुन्हा एकदा या चर्चांना उधाण आलेलं आहे। धन्यवाद सचिन, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।